दृष्टा दृश्य। सद्गुरु पै माऊली मातोश्री माईना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन। आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। प्रत्यक्ष साधना करीत असताना साधकाला नेमके स्थूल काय, सूक्ष्म काय आणि अतिसूक्ष्म काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत साधना फळत नाही, किंवा साधनेचा जो अनुभव यायला हवा तो अनुभव येत नाही। म्हणून येथे एक महत्त्वाचा बोध सांगितला होता की जी सर्व दृश्य रूप आपण म्हणतो, जे विश्वरूप म्हणतो, ते सजीव निर्जीव चर अचर जग म्हणतो, ती सर्व रूप दृश्य रूप आहेत, म्हणजे दिसणारी रूपे आहेत। डोळ्यांना किंवा पंचज्ञानेंद्रांना आकळणारी रूप आहेत। पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण जे जे जाणतो ती सर्व दृश्य रूप आहेत। म्हणजे आता दृश्य रूप म्हणजे काय, जे जे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येतं त्या सगळ्याला आपण दृश्य रूप म्हणतो। दृश्य म्हणजे काय, ते मुळात जो परमात्मा आहे ज्याच्यातून ही सर्व दृश्य रूपे निर्माण झाली तो दृष्ट आहे। परमात्मा म्हणजे अनंत स्वरूप जो चैतन्य आहे तेच दृष्ट आहे, हा तो त्याचा मागचा अर्थ सांगितला। आपण दृष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे दिसतं ते। आपले सगळे जीवन दृष्टा आणि दृश्य ह्या संबंधातून चाललेले आहे। इथे दृष्टा म्हणजे मूळ अनंत स्वरूप आणि दृश्य म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना जाणता येतं ते रूप। दुसऱ्या भाषेत सांगायचं तर पंचमहातत्वातून म्हणजेच आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व व पृथ्वी तत्व ह्यांच्या संयोगातून जे जे निर्माण झाले आहे ते दृश्य, म्हणजेच चर अचर सजीव निर्जीव स्थूल सूक्ष्म सर्व दृश्य जगत आहे। ह्या दृश्य जगतामध्ये देखील स्थूल आणि सूक्ष्म असा प्रकार आहे। जसे वायू तत्व हे सूक्ष्म आहे, त्याहून जलतत्व स्थूल आहे, त्याहून पृथ्वी तत्व स्थूल आहे। जो पाहतो तो दृष्टा आणि जे दिसते ते दृश्य। म्हणजे दृष्टा आणि दृश्याचा अर्थ परत परत लक्षात घ्यायचा। दृष्टा म्हणजे जे जे दिसतं ते दृश्य आहे। दृश्य म्हणजे ते चैतन्य स्वरूपच आहे, परत तो पण दृश्य म्हणजे काय कमी जास्त असं काय, तर ती चैतन्य स्वरूपातून निर्माण झाले। जो प्रकाशक आहे तो दृष्टा आणि त्या प्रकाशकाच्या प्रकाशामध्ये जे प्रगट होते ते दृश्य। म्हणजे मग गेल्या वेळेस सांगितलं आत्मप्रकाश, त्या प्रकाशामध्ये दिसतं ते दृश्य। दृष्टा नसेल तर दृश्याचे अस्तित्व असू शकत नाही। म्हणजे आता प्रत्येक दृश्याला आधार जो आहे तो दृष्ट्याचा असतो, म्हणजे स्वरूपाचा असतो। शरीराच्या अपेक्षेत सुद्धा साधकाच्या ठिकाणी दृष्टा आणि दृश्य ह्याचे संयोजन आहे, म्हणजे संयोग आहे। शरीर हे दृश्य आहे आणि त्यातून पाहणारे जे तत्व आहे, जे पाहणारे जाणणारे मिमी म्हणणारे जे तत्व आहे तो दृष्ट आहे। म्हणजे आता आपण दृष्टा कोण, तर जाणीव हा दृष्ट आहे म्हणतो आपण, आणि शरीर हे दृश्य आहे। हा दृष्टा म्हणजे तो अतिसूक्ष्म आहे, म्हणून डोळ्यातून पाहणारा, कानातून ऐकणारा, नाकातून गंध जाणणारा, जिभेतून चाकणारा, त्वचेतून स्पर्श जाणणारा, या 5 अंगाने हा जाणणारा जो आहे तो पंचमुखी महादेव दृष्ट आहे। 5 अंगाने तो जाणतो म्हणून पंचमुखी म्हणतो आपण त्याला। ही जी जाणीव आहे 5 अंगाने जाणते, डोळा कान नाक त्वचा ह्या अंगाने जाणते म्हणून ते पंचमुखी म्हटलंय। 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे दृष्टा सर्व दृश्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करतो। दृश्य ही 5 अंगाने अनुभवता येतात। दृश्याच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात 5 गुण असतात। त्या ठिकाणी आकार रंग असतो म्हणून डोळ्याने पाहता येतो, गंध असतो म्हणून नाकाद्वारे गंध जाणता येतो, नाद असतो म्हणून कानाने ऐकू येतो, किंवा तेथे दृश्य प्रत्यक्ष त्वचेच्या द्वारे स्पर्शाने जाणता येते, किंवा जिभेच्या द्वारे स्वाद चाखता येतो। गोड आंबट तिखट हे स्वाद असतात ते दृश्याच्या ठिकाणी असतात। जिथे जिथे दृश्य आहे तिथे सर्वसाधारणपणे ही 5 अंगे असतात आणि हे अनुभवणारा जो असतो तो दृष्टा असतो। म्हणजे दृश्याचे 5 गुण आहेत, चव आहे, रंग आहे, गंध आहे, आकार आहे। हे दृश्य म्हटलं की हे सगळे 5 गुण तिथे असतात कमी जास्त प्रमाणात। जेथे उठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण। म्हणजे संत ज्याला विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो दृष्टा आहे। पाहत असलेला विठ्ठल आज भ्रमिष्ठ आहे, त्यामुळे त्याला स्वतःला अनुभवता येत नाही, परंतु त्याला सगळे दृश्य पाहता येतात। भ्रमिष्ठ झालं तरी सगळ्यांना पाहायचं मात्र त्याला बरोबर कळतं, पण स्वतःला पाहू शकत नाही किंवा स्वतःला जाणू शकत नाही। दृश्याच्या अलीकडे जो दृष्टा आहे तो पाहता येणार नाही, पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येणार नाही, पण तो अनुभवता येतो। विशेष म्हणजे त्यानेच त्याला अनुभवायचं असते। म्हणजे म्हणून देवाची प्राप्ती होत नाही,
तर देवाचा अनुभव घेता येतो. असं जे खरं म्हणजे त्याला आपण म्हणतो देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे म्हणून आपण करतो, हे शब्द चुकीचे ठरतात. इथे देवाचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याच ठिकाणी दिव्यत्वाचा अनुभव आपल्याला यायला हवा, म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हणतात. ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला तेच सांगितले की ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे आत्मरूप कसं आहे, तसे स्वसंवेद्य आहे. त्या ससंवेदाला नमस्कार केला, कारण तेच मूळ स्वरूप आहे आणि तेच वेदाने सांगितलेले, वेदाने प्रतिपादन केलेले आहे. म्हणून मी आहे हे प्रत्येक साधकाला कळते, म्हणजे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव आहे. पण तो अनुभव नेमका समजत नाही म्हणून तो भ्रमिष्ट आहे. तो मी आहे म्हणजे नेमकं काय आहे कळत नाही, तो देह मी म्हणतो म्हणून तिथे भ्रमिष्टपणा. जगामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रमिष्टपणा आहे असे जे म्हणतात, त्याचा नेमका अर्थ काय, तो जगाला पाहतो पण स्वतःला पाहता येत नाही. कारण कसे पाहायचे हे सद्गुरूकडून शिकावे लागते, त्यालाच साधना म्हणतात. पण महत्वाचा एक बोध आहे तिथे, सद्गुरूने सांगितले दाखवले तरी भ्रमिष्टपणा म्हणजे जीवपणा इतका घट्ट असतो की ते सांगून ते लक्षात येत नाही. सद्गुरू जे टप्पे सांगतात ते लक्षात घेता आले पाहिजेत, त्याप्रमाणे एक एक पाऊल टाकले तर ते कळते. म्हणून येथे एका संत कवीने म्हटलेला आहे, मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. स्पष्टपणे सांगितले की मी असे जे स्फुरण आहे की हा हुंकार म्हणजे स्फुरण आहे, तिथेच स्वरूप आहे. तो मी सच्चिदानंद स्वरूप आहे. तो मी म्हणणारा ज्याला कळलं तर तिथे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना दुजे. की हा जो देह आहे ज्याला साधक दृश्य जगत म्हणतो, देहादी जड विश्व म्हणजे हे सर्व दृश्य रूप जे आहे ज्याच्यामधून स्फुरतोय ते तू स्वरूप आहेस. म्हणजे जाणणारं तत्व हे अनंत स्वरूप आहे, त्या अनंत स्वरूपातून हे सर्व विश्व निर्माण झालं आहे, हा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्याला पाहता येतं पण आपणच आपल्याला पाहू शकत नाही. आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. आहे म्हणून आपण आहोत हे आपणाला जाणता येते, पण इथे परत कसे पाहायचे, मीपणा रहित. मी पण रहित म्हणजे मी अमुक अमुक आपण म्हणून नाही पाहायचे आहे, म्हणून ते पाहायचं नाही. तर तिथे आपण स्वतःला तिथे आपण स्वतःला शरीराच्या अपेक्षेने पाहतो. दृष्ट्याला शरीरच नाही आहे, शरीर नाही आहे. पाहणाऱ्याला शरीर हे माध्यम आहे, शरीर एक साधन आहे. त्याच्यातून त्याने कसे पाहायचे, त्याच्यातून त्याने पाहायचं आहे म्हणून शरीर हवे. पण पाहायचे कसे, आहे आपण मीपणा रहित. ते मीपणा रहित म्हणजे नाव गाव जात धर्म नाती गोते हे सगळं बाजूला करता आले पाहिजे. ते सोडवत नाही ना. बाजूला कर म्हटले तरी कसं बाजूला करता येईल, पण हे सर्व बाजूला कर म्हणजे मनाने बाजूला करायचे, प्रत्यक्ष बाजूला करायला जायचं नाही. प्रत्यक्ष घरदार बाजूला कसे करता येईल असा विचार येतो. घरदार सोडा म्हटले तरी जमणार नाही. माझे घर, माझा नवरा, माझी बायको, माझा भाऊ, माझी बहीण, माझी मुले, ते माझे आहे ना, तो मीपणा आहे. याला मोह म्हणतात. ते सगळं बाजूला करता आलं पाहिजे. आता ते बाजूला करता येईल का त्याचा विचार करा, तर पुढे जाता येईल. माझी मुले माझी नाही म्हणता येईल आणि खरोखर ती आपली नसतातच. सर्व रूप चैतन्य स्वरूपाचीच आहेत हा भाव धरता आला तर माझे पण सुटेल. म्हणजे माझे पण सुटायला नेमकं काय कळलं पाहिजे, हे सगळे चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. जन्माला आला त्यावेळी कोण होते तुझे, ज्यावेळी लहान बाळ म्हणून जन्म घेतला, आपल्याच ठिकाणी आपण विचार, ज्यावेळी लहान बाळ म्हणून आपण जन्म घेतला त्यावेळी तिथे कोण असते, कोणीच नसते. म्हणून तर त्या कोण रडत असतं. पण वय वाढत गेल्यानंतर माझं म्हणून ह्या जगात पसारा केला. माझी मुलं, माझ्या मुली, माझे नातू यामध्ये आपण अडकत गेलेलो आहोत. म्हणून जेथे जो मोह आहे तो बाजूला कर आणि त्यांचे भले होऊ दे म्हण. बाजूला कर म्हणजे त्यांना वाळीत टाक म्हणत नाही. माझे जे आहे ते बाजूला करता आले पाहिजे आणि ह्या मीपणाशिवाय आपण आहोत हे लक्षात आले पाहिजे. म्हणजे स्वरूपच आहे, इथे मीपणा बाजूला गेला की स्वरूप जागृत होतं. आपले अस्तित्व आपल्या लक्षात आले पाहिजे. माझे हे सर्व आपण शरीराच्या अपेक्षेत म्हणत असतो. शरीर आहे म्हणून माझे आहे, पण खरे पाहायला गेलं तर माझे हे काहीच नसते. माझे म्हणणं ही कल्पना आहे. कल्पनेतून हा सगळा संसार निर्माण केलेला आहे.
ही एक सुंदर गोष्ट थोडक्यात सांगतो. म्हणजे आपण उपनिषदात एकदा पाहिलेली आहे तेच. नारद मुनींनी कृष्णाला एकदा विचारलं, ही तुझी माया म्हणजे नेमकं काय आहे? कृष्णाने सांगितलं, चल तुला माया म्हणजे काय ते एकदा दाखवतो. दोघे एका वाळवंटा म्हणून चालत असताना नारदाला तहान लागली. तर तो म्हणाला, भगवंत या वाळवंटात पाणी कुठे मिळणार? तिथे थोडी सावलीसारखी जागा पाहून भगवान म्हणाले, मी इथे बसतो, तू पुढे जाऊन पाणी शोधून घेऊन ये. तुला तहान लागली आहे तशी मला पण तहान लागली आहे. आता इथे जवळपास गाव असेल तिथे जा. नारद तिथे एका गावामध्ये गेला. तिथे एक छोटीशी विहीर होती. लोक पाणी भरत होते. तो पाणी मागायला गेला. तिथे एक तरुण मुलगी होती. तिने त्यांना पाणी दिले. आधी आपण पाणी पिऊन घेऊया, मग बाकीचे पाहू, असा त्याने विचार केला. तिथे त्याला काय झाले, तो कृष्णाला विसरला. त्या मुलीच्या प्रेमात पडला. तिच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची मागणी घेतली. त्यांनी लग्न लावून दिले. माया म्हणतात ती अशी असते. माझे मी सुरू झाले. जिच्याशी लग्न झालं ती राजकन्या होती. पुढे मुले झाली. एक दिवस मुलीचे वडील जे राजा होते ते वारले. वारसाकाने हा जावईच राजा झाला. ह्याला राज्य कसे चालवायचे आपल्याला काहीच माहीत नव्हती. पण सत्ता आली म्हणून सत्ता गाजवायला सुरुवात केली. तेवढ्यात बाजूच्या राज्याचा राजा हल्ला करणार आहे म्हणून कळले. आता लढाई करावी लागणार, पण या लढाई करता आली नाही, कारण हा मुनी. लढाईमध्ये बिचारा हरला. घाबरून मुलाबाळांकडून पळायला लागला. बायको मुलांकडून पळता पळता मध्ये त्याला एक नदी लागली. नदीला पाणी जोरात वाहत होते, पण राजाचे सैनिक मागे लागले म्हणून नदीत उतरला. परंतु जोराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हातातली बायको मुलं सुटली. रडायला लागला. कसा बसा दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला. जवळ खायला प्यायला काहीच नव्हतं. तेवढं भगवंताची आठवण झाली आणि हाका मारायला लागला, हे भगवंत तू काय केलेस? भगवंताची आठवण झाला, माया केली. कुठे गे होता तो? कृष्णाच्या बाजूलाच होता. आणि हाका मारतो भगवंतात, अरे हे सर्व काय आहे? माझी बायको मुलं कुठे गेली? कृष्ण म्हणतो, हा सगळा मायेचा प्रताप आहे. कळलं? म्हणजे कल्पनेतून आपण जीवन किती जगत असतो आणि किती कशी कल्पना आपल्याला झुलवते ते ह्याच्यातून आपल्याला लक्षात येत नाही. कल्पनेतून लग्न केले, कल्पनेतून मुले झाली, माझी मुले म्हणायला लागला, माझे राज्य म्हणायला लागला, सगळे केले. माया म्हणजे काय असते ते त्याला कळले. असेच मायेमध्ये आपण सगळेच अडकलेलो असतो. हे मी पण बाजूला करता आले पाहिजे. माझे बाजूला केले तरच कळते, नाही तर ते कळत नाही. म्हणून मुळाकडे जा. जे आहे ते मूळ, तो दृष्ट आहे. म्हणजे हे सर्व परत कोण आहोत? आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे हो तुझा देखणा. म्हणून दृश्य आणि अदृश्य. दृश्य म्हणजे दृश्य जे दिसतं ते, अदृश्य म्हणजे विचार जगत आणि दृश्य जगत, ही दोन्ही आहेत. ती गिळून टाक म्हणजे त्याच्यात अडकू नकोस. तू तुझा जो आहेस तिथे तुझं तन्मय होऊन राह. तू चैतन्य स्वरूपच आहेस, हा त्याचा अर्थ. येथे हे महत्वाचं आहे. दृश्य जगतापासून स्वतःला जरा बाळ करून घ्यायचं असते. जे दिसते त्या दृश्य जगतामध्ये साधक गुंतत असतो. आपण बाजारात जातो, पण हे दिसते ते दिसते ते सर्व पाहता पूर्ण दिवस गेला तरी कळत नाही. काही लोकांना खूप शॉपिंग करायची सवय असते. गल्ल्यामध्ये घुसत सगळीकडे फिरत असतात. संध्याकाळ झाली की थकून बघून बाहेर येतात आणि काय घेतले असते? 2-3 वस्तू घेतलेल्या असतात बस. पण अख्खा दिवस फुकट गेलेला असतो. तशा दृश्य जगतापासून जरा दूर राहा. अदृश्य जगत म्हणजे विचार जगत. साधकाकडे असलेली भविष्यकाळची चिंता आणि भूतकाळातील अनिष्ट गोष्टी चिंतन हे साधकाचे अदृश्य जगत आहे. दृश्य जगत आणि त्या संदर्भातील सगळ्या विचारात तू गुंतू नकोस. तू तुझ्यामध्ये जे मूळ तत्व आहे तिथे तन्मयपणे पाहत बस. म्हणजे जो दृष्टा आहे त्या दृष्टाने स्वला अनुभवणे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. मी म्हणणारं ते चैतन्य स्वरूप आहे. हा अनुभव घेत राहता आला पाहिजे. दृष्टाला वेगळेपणाने पाहता येत नाही. पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान, असे रामदास स्वामी सांगतात. मग हे कसे पाहायचे? इथे चिंतन हवे. डोळ्यातून पाहतो तो कोण पाहतो? तो दृष्टा. कानातून ऐकतो तो कोण ऐकतो? तो दृष्टा. नाकातून गंध जाणतो कोण जाणतो? तो दृष्टा. जिभेतून स्वाद चाकतो तो कोण चाकतो? दृष्टा. स्पर्शातून अनुभवतो कोण अनुभवतो? तो दृष्टा आहे. पाहणारा जो आहे तेच स्वरूप आहे. आणि आपल्या ठिकाणी जाणणार जे तत्व आहे, जाणीव आहे, त्या जाणीवेने जाणीवेचा अनुभव घ्यायचा आहे. आणि हीच जाणीव आज भ्रमिष्ट आहे. म्हणून सद्गुरू प्रणित साधनेची आवश्यकता आहे. डोळे बंद केले की दृश्य बाजूला जाते, समोर काही दिसत नाही. हे ज्याला कळते ते स्वरूप.
आहे म्हणून जे तत्व आहे ते सतत पाहत असते, म्हणून जरी दिसले नाही तरी काही दिसत नाही हे दिसत असते. ज्याला दिसत नाही हे कळते ते स्वरूप. नाता घरची उलटी खूण, पाण्याला लागली तहान. आपल्याला तहान लागली तर पाणी घेऊ, पण पाण्याला तहान लागली तर काय करावे? पाण्याला तहान लागली तर पाणीच होऊन राहावे लागेल. म्हणजे पाण्याने पाणीच होऊन राहिलं त्याला तहान लागणारच नाही. तसेच जाणीवेने जाणीवच होऊन राहिले पाहिजे हा बोध लक्षात ठेवायचा आहे. एकदा सद्गुरु कृपेने शब्दाने हे कळले तरी आत्मसात कसे करायचे हे श्वासाच्या अंगाने पाहता येते. श्वासाला पाहता पाहता कोण पाहत आहे हे शेवटी पाहायचे. नुसते श्वासाला पाहायला सांगितले नाही. श्वासाला पाहताना श्वास हे दृश्य आहे. श्वासाला कोण जाणते? दृष्टा म्हणजे स्वरूप. स्वरूप जाणते आहे, त्याचे भान घ्यायचे. त्याला वेगळेपणाने पाहता येत नाही, त्याला तेच होऊन पाहता येते. पाहणाराच आहे हे पाहणाऱ्याने पाहायचे असते. त्यासाठी सांगितले जाते भान घ्या. जेव्हा दृश्य जगत दिसत नाही आणि विचार जगत थांबते तेव्हा सहजपणे जाणीवेला जाणीवेचे भान येते. तिथेही जाणी निवांत होते, कारण तिथे तिला काहीच व्यापायचे काम नसते. ही जाणीव आतापर्यंत काय करत होती? दृश्याला व्यापत होती. हे बघ ते बघ सगळे पाहत पाहत फिरत होती. पण ज्यावेळेला हे सगळं थांबले त्यावेळेला जाणीवेचे भान घेते, ती निवांत होते आणि तिथे निवांत म्हणजे शांती सुखात रममाण होते. सद्गुरू ज्या विविध साधना सांगतात त्या साधनेच्या प्रक्रियेमध्ये साधकाला निवांतपणा प्राप्त होतो. आणि या निवांतपणाचे 3 प्रकार असतात. आता हे निवांतपणाचा प्रकार महत्त्वाचा लक्षात घ्यायचा की निवांतपणा प्रकार कसे आहेत की एक शारीरिक निवांतपणा असतो, एक वैचारिक निवांतपणा असतो आणि एक आध्यात्मिक निवांतपणा असतो. शारीरिक निवांतपणा प्राप्त होणे ही साधनेची सुरुवात आहे. आध्यात्मिक निवांतपणा ही साधनेचे फलित आहे. आध्यात्मिक निवांतपणा परिपक्व होतो तेव्हा जाणीव जागृतीमध्ये जगाशी संबंधित होताना सुद्धा स्थिर आणि शांतपणे कार्यरत असते. शारीरिक निवांतपणामध्ये शरीर स्थिर आणि शांत होते, झोपी गेल्यासारखी अवस्था असते. वैचारिक निवांतपणामध्ये जाणीव नेणीवे जाते, जाणीवपूर्वक जाणण्याचे कार्य थांबते. परंतु साधनेच्या परिपक्व अवस्थेमध्ये जाणीवेमध्ये देवभाव जागृत होतो आणि तिथे आध्यात्मिक निवांतपणा प्राप्त होतो. या आध्यात्मिक निवांतपणाच्या अवस्थेत जाणीवेच्या ठिकाणी देवभाव दृढ होतो आणि साधक जागृतीमध्ये सुद्धा देवभावातून कार्यरत होतो. म्हणून बरं वाटलं असं जेव्हा म्हटलं तर कोणाला बरं वाटलं? शरीराला वाटलं, मनाला वाटलं की देवभाव जागृत झाला. या 3 स्टेप असं तर 3 स्टेपमध्ये आपल्याला बघायचं असं निवांतपणा. शारीरिक निवांतपणा प्राप्त होणे ही साधनेची सुरुवात आहे. आध्यात्मिक निवांतपणा ही साधनेचे फलित आहे. आध्यात्मिक निवांतपणा परिपक्व होतो तेव्हा जाणीव जागृतीमध्ये जगाशी संबंधित होताना सुद्धा स्थिर आणि शांतपणे कार्यरत असते. म्हणजे एकदा आध्यात्मिक निवांतपणा म्हणजे तो देवभाव जागृत होतो तेव्हा ती जो दृढ झाला, पक्का झाला की देवभावातूनच ती जाणीव जगाशी संबंधित होते. शारीरिक निवांतपणामध्ये शरीर स्थिर आणि शांत होते. आपण कधी थकलो आणि बसतो, आराम करतो ना, त्यावेळेस एका जागी स्थिर राहतो ना, शांत होतं ते स्थिर. झोपी गेल्यासारखी अवस्था असते. वैचारिक निवांतपणामध्ये जाणीव नेणीवे जाते, जाणीवपूर्वक जाणण्याचे कार्य थांबते. म्हणून तिथे मानसिक निवांतपणा जे आपण नेणीवे जातो किंवा आपण ट्रान्समध्ये गेलो तर तो जाणीवेचा मानसिक निवांतपणा आहे, लक्षात घ्या. म्हणजे किंवा वैचारिक नाही, कारण ते विचार वगैरे थांबतात सगळे. परंतु साधनेच्या परिपक्व अवस्थेमध्ये जाणीवेमध्ये देवभाव जागृत होतो. म्हणजे ज्यावेळेला ही जाणीव पुन्हा पुन्हा ज्यावेळेला स्वतःच्या ठिकाणी, आता सुरुवातीला शारीरिक निवांतपणा, वैचारिक निवांतपणा, मानसिक निवांतपणा सगळ्या साधकांना पहिल्यांदा प्राप्त होतो. पण ते तिथे तेवढंच पुरेसं नाही आहे. जोपर्यंत देवभाव जागृत, देवाचा एक चैतन्याचा आहे हा भाव आपल्याकडे सहज स्मरणात येत नाही तोपर्यंत ते आध्यात्मिक निवांतपणा प्राप्त होत नाही. कळलं? म्हणून आध्यात्मिक निवांतपणामध्ये जाणीवेच्या ठिकाणी देवभाव जागृत होतो आणि ह्या आध्यात्मिक निवांतपणाच्या अवस्थेत जाणीच्या ठिकाणी देवभाव दृढ होतो आणि साधक जागृतीमध्ये सुद्धा देवभावातून कार्यरत होतो. म्हणजे त्याचं सगळं जीवन देवभावाच्या अधिष्ठानावर कार्य करतो. एकदा कैरी आहे, तिचा आंबा होण्यासाठी काही काळ लागतो. आंबा होणे आणि कैरी याच्यामध्ये काही अवस्था आहेत. कैरीचा जो आंबटपणा आहे तो पटकन गोडपणात परिवर्तित होत नाही.
थोडीशी पिकायला लागली तिचा रंग बदलतो, हळूहळू आंबटपणा कमी होत जातो, तिथे गोडपणा निर्माण होतो. तसेच साधनेतून ह्या जाणीवीच्या ठिकाणी जो भ्रमिष्टपणा आहे, कडूपणा आहे, अहंकार आहे, विकाराच्या अंगाने त्याचे रूपांतर हळूहळू सद्गुणांमध्ये व्हायला लागते. ते होता होता एक दिवस जसा कैरीचा आंबा होतो तसे साधकाच्या ठिकाणी असलेली जाणीव जेव्हा परिपक्व होते तेव्हा तिच्या ठिकाणी असलेले अज्ञान दूर होते, म्हणजेच अज्ञानाचे रूपांतर ज्ञानात होते. हे जेव्हा ज्ञानात रूपांतर होते त्यालाच प्रभूचा साक्षात्कार म्हणतात, त्याला दिव्यत्वाची अनुभूती म्हणतात. हा दिव्यत्वाचा अनुभव म्हणजे आहे ती शक्ती आहे, हा बोध आहे ती चैतन्य शक्ती म्हणा, इथे लक्षात घ्यायला. हा बोध लक्षात ठेवायचा. तेथे सद्गुरूंना शरण जाणे महत्त्वाचे आहे. सद्गुरू जे जे सांगते ते प्रामाणिकपणे तळमळीने करत राहता आले पाहिजे. ते करता करता जाणीच्या ठिकाणी परिपक्वता येणे म्हणजेच आपली स्वतःला खरी ओळख होणे हे अभिप्रेत होय. मायेच्या प्रतापामुळे नारदाची जी अवस्था सांगितली जाते तेथे नारद पूर्वपुण्याने कृष्णाबरोबर होता म्हणून मायेच्या प्रतापातून सुटला. या मायेमध्ये सगळे जग गुंतलेले आहे. मग इथे काय करायचे? स्वरूपस्मरण करायचे. आहे ती शक्ती आहे हा सतत बोध असला पाहिजे, हा निश्चय असला पाहिजे किंवा निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. म्हणजे सतत निश्चय करता आला पाहिजे. परत आपण चैतन्य स्वरूपावर निश्चय. शक्ती आहे ती निराकार आहे. विजेची शक्ती निराकार आहे, अणुशक्ती निराकार आहे, वाफेची शक्ती निराकार आहे. तशी ही चैतन्य शक्ती निराकार आहे. त्याचा बोध हाच की मी म्हणणारे आपण निराकार आहोत. आपल्याला स्वतःला नेहमी सांगायचं कोण आहेस तू? निराकार आहेस, साकार नाही आहेस. शरीराचा चालक मालक ही शक्ती आहे. शक्तिभावात भूतकाळात गुंतणे नाही व भविष्यकाळची चिंता नाही, फक्त वर्तमान काळात असणे. हा शक्तिभावात वावरणारा साधक सर्वांशी आपलेपणानेच वागतो. समुद्राच्या प्रत्येक लाटेमध्ये जसे पाणीच आहे तसे प्रत्येक रूपामध्ये हा परमात्माच जाणीव रूपाने आहे हा सतत बोध साधकाकडे असतो. हा शक्तिभाव साधण्यासाठी प्राणी मात्रांमध्ये, झाडांमध्ये तसेच मनुष्यदेहांमध्ये सर्वत्र ही शक्तीच आहे. ही ईश्वरी शक्तीच आहे. ह्या बोधातून सर्वांकडे पाहता आले पाहिजे. केवळ दृश्याला पाहायचं नाही तर त्या स्वरूपाला अनुभवायचं आहे. सर्वसाधारण साधक रूप पाहताना आपला व रूपाचा काय संबंध आहे हे पाहतात. आवडीचा असेल तर प्रेमाचा असेल तर साधकाला आनंद होतो. कुठे कोणावर पटलेलं नाही त्याला बघितलं की साधकाला राग येतो, दुःख होते, चीड येते. मग साधक त्यांच्यापासून लांब पळतो. हे जे चाललेले असते ते साधक दृश्य जगतामध्ये गुंतल्यामुळे चाललेले असते. त्याच्यातून साधकाला मुक्त होता आले पाहिजे. गुंतलो तो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. हे सगळे शब्द आहेत ते नेमके समजून घ्या. अर्जुन पण घेऊन तू गुंततोस. मी अमुक तमुक ह्या नावाचा त्या गावाचा हे मी पण आहे, त्याच्यात तू गुंतून जातोस. मुक्त कधी होशील? तुझे गुणे म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने शक्तीच आहे हा ज्यावेळेला अनुभव यायला लागतो तेव्हा मुक्त होतो, तेव्हा मुक्त होता येते. जो मुक्त होतो तो देवाशी युक्त असतो. तिथे त्यानेच त्याचा अनुभव घ्यायचा असतो. असे हे शास्त्र साधकाला व्यवस्थित समजून घेता आले पाहिजे. साधनेमध्ये भाव आणि भानाचे महत्त्व आहे. इथे साधकाने पाहणारी शक्ती आहे हा भाव धरायचा आहे आणि एके ठिकाणी बनून शरीराचे भान घेत राहायचे. शरीराचे भान घेणे म्हणजे शरीराला जाणणे. कसे जाणायचे? पंचज्ञानेंद्रियाशिवाय जाणा. डोळ्यांनी साधक हाताला पाहतो, पायाला पाहतो, तसे नाही. डोळे बंद, बाकीचे ज्ञानेंद्रिय सुद्धा बंद करा. बंद करा म्हणजे त्यांचा वापर करायचा बंद करा. कोणी बंद करायचे? जो जाणतो त्यानेच. मी म्हणतो त्यानेच. मग काय करायचे? मग त्याने स्वतःच्या मनाने हे शरीर आहे त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग डोळे बंद करून पाय आहेत की नाही हे कळते की नाही? कळते म्हणजे त्या पायाचा साधकाने अनुभव घेतला, भान घेतला. कोणी घेतलं? जाणीवने घेतलं. कंबर, पाठीचा कणा या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर कोण पाहते? ही पाहणारी शक्ती पाहते. जाणीव जे दृश्य पाहते व्यापते ते पाहते. जाणीव शरीराला व्यापते म्हणजे शरीर भानातून जाणीवेला जाणीवेचे भान घेता येते आणि असे पाहता पाहता जाणीव सहज निवांत होते. म्हणून उद्धारा जगद्धारा सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर. म्हणून आता बोधामृत पंचज्ञानेंद्रियांना आकळणारी रूप म्हणजे दृश्य. दृष्टा म्हणजे मूळ आनंद स्वरूप. दृष्टा नसेल तर दृश्याचे अस्तित्व असू शकत नाही. म्हणजे स्वरूप आहे तरच रूप आहे.
दृष्टाला सर्व दृश्य पाहता येतात, परंतु जीवाभावामुळे स्वतःला पाहता येत नाही. मीपणामुळे मोह आहे, हे माझे माझे जे होते त्यामुळे दृष्टाकडे दुर्लक्ष होते, दृश्यात गुंतणे वाढते. आरशाकडे लक्ष गेल्यास आपला चेहरा दिसायला सुरुवात होते. दृष्टाकडे लक्ष ठेवून पाहताना दृष्टाचे भान येण्यास सुरुवात होते. सद्गुरुप्रणीत साधनेत निवांतपणा येतो, त्याच्यातून साधकाची प्रगती होते. कैरीचा आंबा झाला त्याचा आंबटपणा जाऊन तो गोड होतो, तसा शक्तिभावात वावरणारा साधक अज्ञान दूर झाल्यामुळे सर्वांप्रती गोड होतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे प्रकरण पुन्हा पुन्हा वाचा, आपण खूप घाईघाईने वाचलंय. परत सांगतो, म्हणजे असं नाही आहे, कारण आता आपल्याला वेळ जरा वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण हे प्रकरण साधना म्हणजे काय, दृष्टा म्हणजे काय, ह्याचं जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे. की ते दृष्टा कसं, की ही जाणीव कशी कार्यरत असते, या जाणीवमध्ये कशी कुठे कुठचा निवांतपणा खरा निवांतपणा आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे जे साधक आहे ते साधना करताना आपण निवांत झालं म्हणजे नेमकं काय झालं, ते देवभाव जागृत झाला की नाही झाला, की देवभाव अजून जागृत व्हायचं आहे, हे आपलंच निरीक्षण परीक्षण आपण करायचं आहे. म्हणजे आपण निरीक्षण परीक्षण सांगतो, इतर अंगाने निरीक्षण म्हणजे हा वेगळा भाग. पण साधक म्हणून आता आपल्याला ही साधना आपण करतो, त्याच्यातून आपल्याला तो भाव जागृत झाला की नाही झाला, की अजून जागृत व्हायचा तो आपण आणखीन किती प्रयत्न केले पाहिजेत, हे ज्याचं त्याला परत कळलं. कारण प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, लक्षात घ्या. एखाद्याला 1-2 तास करून पण हे अनुभवता येतं, पण एखाद्याला 5-6 तास पण लागतील. म्हणून जास्त वेळ त्याला बसावं लागतं, जास्त वेळ त्याकडनं करून घ्यावं लागतं. म्हणून सगळ्यांना काय सारखा माप देता येणार नाही की बाबा 1 तास साधना केली की झालं, असं होता येत नाही. तो साधक दृश्य जगतात किती गुंतलेला आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. राजकारणी लोक आहेत ना, ते किती गुंतलेले असतात, 1000 भानगडी डोक्यात असतात. त्यांना तुम्ही विचारायचं आहे परमात्म्याच्या गोष्टी, त्यामुळे चमत्कार घडून काय देत असेल तर दे, नाही तर नको तू आयुस माझ्याकडे म्हणणार, कळलं. म्हणून ते सगळ्यांच्या पायाबरोबर पडतात, सगळे संत बिंत त्यांच्या पाया पडतात. त्यांनी आपल्या जीवनात चमत्कार घडावा म्हणून, त्यांना तसं व्हायचं म्हणून नाही पाया पडत ते, कळलं ना. म्हणून जितका माणूस गुंतलेला आहे तितका तो परमार्थापासून दूर आहे. जितकं त्याचं गुंतवणे पण कमी होईल तितका तो ह्या ईश्वरी शक्तीशी एकरूप होईल. म्हणून राजकारण जास्त पडायचं नाही, कळलं. राजकारण म्हणजे अराजकारण आहे खरं, राजकारण नव्हेच ते. आपल्या वाट्याला आलेला जो आपला प्रपंच आहे तो प्रपंच आपल्याला आटोपशीर असला पाहिजे, लक्षात. आटोपशीर, तो आटोपशीर नसेल तर मग आपण गुंतायला लागतो खूप. इथे आपली कुवत, आपला खर्च, ह्याचं सगळं गणित आपल्याला जर कळलं तर बाबा आपल्याला एवढा वेळ तरी ह्यासाठी देता आला. आता जी मंडळी तर समजा आता कार्य जास्त संसारातलं राहिलेलं नाही, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, तर त्यांनी त्यासाठी भरपूर वेळ वापरला पाहिजे. सुरुवातीला जर बाबा भरपूर झालं, कंटाळ येतो बिंटाळतो जरी वाटलं तरी पुन्हा पुन्हा ह्या जाणीवेला ती सवय लावल्याशिवाय ते होणार नाही. पण ज्यांच्याकडे कामं आहेत, अजून कामं करावी लागतात, जबाबदारी आहेत, त्यांनी ती जबाबदारी सांभाळली पाहिजे. परत तिकडे टाळून हे करा म्हटलं तर ते योग्य नाही, कळलं. मग तिथे तो आपण निसर्ग नियमाच्या विरोधात जातो, अरे लक्षात. म्हणून संसारही करायचा आहे, जी जबाबदारी आहे त्या सगळ्या सांभाळायच्या आहेत. ज्यांच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत त्यांच्यासाठी खूप वेळ आहे, त्यांनी खूप ह्याच्यात प्रयत्न केले पाहिजे. ज्यांच्या जबाबदारी कमी आहेत त्यांनी जसं जमेल तितका वेळ घेऊन हा अभ्यास करायचा. कारण शेवटी प्रत्येकाला हा अभ्यासच करावा लागणार आहे. किती शब्दाने सांगितलं, किती आता हे सगळीकडे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप म्हटलं तर एकदा त्या दृश्य जगतात गेलात तिथे, आता कारण हा आहे तो जरा आश्रम आहे तिथं आश्रमातून बाहेर पडलात की तिथे सगळे नको नको असलेली परिस्थिती आपल्या वाट्याच्या समोर येते आणि मग तिथे आपण सगळं हे विसरतो, तिथेच त्याच्याच मागे लागतो का हे करते करते कर. मग तिथे पण आटोपशीर असलं पाहिजे की आपल्याला हे करायचंच आहे, जबाबदारी टाळायची नाही आहे. पण ती जबाबदारी सांभाळताना आपल्याला ह्या परमार्थासाठी किंवा ह्या अभ्यासासाठी हा वेळ दिलाच पाहिजे. प्रायोरिटी ही जी आहे की शेवटी जीवनाचं फलित ह्या अभ्यासातून आहे. प्रपंचामध्ये जे काही यश मिळतो, पैसे मिळतात, सगळ्यामध्ये चांगली गोष्ट, का वाईट काहीच नाही आहे. पण तेच मिळवण्यासाठी परमार्थ जर बाजूला गेला तर ते सर्वात मोठे जीवनामधलं सर्वात मोठं नुकसान आहे, जीवनातलं नुकसान आहे.
व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये ह्या ज्या वेगळ्या गोष्टी मिळतात, म्हणून म्हटलं ना प्रपंच नीटनेटका आहे. बस झालं एवढं कुठे, कारण किती धावणार प्रपंचामध्ये, जितके धावू तितकं कमी आहे. पण प्रपंच आपला नीटनेटका झाला पाहिजे एवढा तरी धावला पाहिजे. अजिबात काय करायचं नाही असं. तुकाराम महाराज नाही व्हायचं आपला जीवन विद्या सांगते. तुकाराम महाराज आचरणीय नाहीत, बाहेर बोलायचं नाही पण बोलायचं आतमध्ये. का? कारण त्यांच्यासारखं तुम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही कुटुंबाला. ते गेले सोडून, तर ती अलौकिक होते त्यांचं सगळं. पण प्रपंच त्यांचा फाटका होता, खूप त्रास झाला. आणि मुलं म्हणजे त्याच्यावर दुष्काळ पडला तर कंदमुळं खाऊन त्याची बायको आणि मूल मरण पावली. त्याच्यामध्ये पहिली बायको मरण पावली, दुसरी बायको आवडी होती ती वेगळी झाली. म्हणजे हे सगळं प्रपंचामध्ये. आणि त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे त्यागवृत्ती भरपूर होती, म्हणून इतकी त्यागवृत्ती पण बरोबर नाही. आदर्शवाद नको म्हणतात ना महाराज तिथे. त्यांच्याकडे ते सावकार होते वडील, म्हणजे ते गहाण खाती ठेवलेली असतात, त्याच्या व्याजावर त्यांचं सगळं जीवन चाललेलं असतं. ते जेव्हा ह्याच्यात गेले तर म्हणाले लोकांचं त्यांना दुःख बघत म्हणून त्यांनी सगळ्यांना परत केली. लोक खुशीने घेऊन गेले, पण कोण एका पैशांपर्यंत मदतीला आले नाहीत. पण त्यांचा भाऊ शहाणा होता, त्याने मग तुझ्या वाट्याचं तेवढं तू दे, माझ्या वाट्याचं माझ्या राहू दे, पण त्याने तो वाचला. 3 भाऊ होते, तर एक भाऊ असंच सोडून गेला होता, मोठा भाऊ. तो पंढरपूरलाच होता. मग पंढरपूरला ते भेटले सुद्धा दोघं भाऊ. ह्यानं ही आवड होती. आणि तिसरा भाऊ मात्र त्याने बरोबर आपल्या वाट्याची त्याला काय म्हणतात, खतावणी. म्हणजे आजकाल आपण मॉर्गेज ठेवतो ना, घर घेताना काही कसा मॉर्गेज ठेवायला लागतं, तसं पूर्वी ती जमीन मॉर्गेज ठेवली जायची, त्याला खतावणी म्हणजे. सावकार मग त्याच्यावर काय व्याज घ्यायचे, की एवढ्या व्याजाने त्याच्यावर त्यांचा, म्हणजे श्रीमंत घराणं होतं त्यावेळेला. एवढ्या लोकांचं व्याज मिळतं, खूप श्रीमंत होतं ते. पण त्यांनी प्रॅक्टिकली ते बघितलं नाही. मग त्यांनी लोकांच्या मागे लागायला नको होतं, पण जेवढं थोडं होतं संसार तरी चालला असतं त्यांचा. बरं, ते धंदा करायला गेले, ते विठ्ठल विठ्ठल करत बस, कोणी काही उचलून घेऊन जायचं त्यांना कळत नव्हतं, मग ते लॉस. शेती करायला गेले तर चिमणी पाखरं खाऊ देत बिचारे, विठ्ठलच खावतोय म्हणून गपचूप बसले, तिथे लॉस. कुठेच यशस्वी, प्रपंचात यशस्वी झाले नाही तुकाराम महाराज. पण प्रपंच झाला त्यांचा, त्यांनी काय केलेला नाही. जीवनविद्याला हे मान्य नाही. तुम्ही प्रपंच परफेक्ट केलाच पाहिजे, तिथे व्यवस्थित सगळं कार्य केलंच पाहिजे, पण त्याच्यातून परत वेळ काढा. आणि प्रपंच करता करता परमार्थ करा. प्रपंच करता म्हणजे सगळं चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, हा सोपा विषय सांगितला आपल्याला. त्यासाठी तपश्चर्या करता तुम्ही जाऊन बसा 14 वर्ष हिमालयात, असं काही सांगितलेलं नाही. फक्त तो निश्चय करा. त्या ह्याच्यातूनच आपल्याला सतत काय करायचंय, कसं करतो, कुठे फक्त रागवायचं नाही, चिडायचं नाही, सत्ता गाजवायची नाही, द्वेष मत्सर करायचा नाही. ते न करण्यासाठी आपण चैतन्य स्वरूप आहोत ह्या भावात किती राहता आलं पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे. कधी कधी आपण घसरणार, असं काही नाही की आपण नाही निश्चय केला म्हणजे तसे तसे वागतो, असं पण नाही. अशी एखादी परिस्थिती खूप रागावतो, चिडतो, निराश होतो, असंही होतं. पण तिथे सद्गुरूंची संगत धरता आली पाहिजे. म्हणून इथे सतत ह्या ज्ञानाच्या संगतीत राहा, म्हणजे संगत पाहिजे. इष्ट अनिष्ट परिस्थिती येत राहणार, पण त्याच्यातून पुढे जायला मार्ग मिळाला परत ह्या ज्ञानाचाच उपयोग होणार. इष्ट अनिष्ट परिस्थिती ही टेम्पररी असते, परत लक्षात ठेवायचं. काही वेळेला खूप अनिष्ट वाटते, आपल्याला वाटतं ह्याच्यातून उठू की नाही उठू, इथपर्यंत वाईट परिस्थिती असते. पण तिथेही जेव्हा आपण ह्या ज्ञानाच्या अभ्यासातून शांतपणे त्या गोष्टीला सामोरं जातो, तिथेही आपल्याला मार्ग मिळतो, तिथे कोणतरी मदत करणारा मिळतं, तिथेही त्या अनिष्ट परिस्थितीतून सुटका होते. पण परिस्थिती बदलत असते त्याप्रमाणे करा, पण तिथे मन आपलं स्थिर राहिलं पाहिजे. म्हणून प्रपंचात राहून परमार्थ करा, असे ते पै महाराज म्हणायचे. त्याचा अर्थ तो आहे की प्रपंच अजिबात सोडायचा नाही कोणत्याही परिस्थितीत. तिथलं कर्तव्य प्रामाणिकपणे करतच राहणं, पण आटोपशीर पाहिजे. खूप पैसे मिळवायला पाहिजे, अजून हे करूया ते करूया, तर पण माणसं काही काही धावतच असतात. आपलं प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे, आपली कुवत आपल्याला कळली पाहिजे. अंबानी दिवसाला लाखो रुपये कमवतो, पण आपल्याला वर्षाला लाखो रुपये मिळत नाहीत, कळलं ना. त्याच्यावर कंपॅरिझन करायची गरज नाही, त्याचं प्रारब्ध ते आहे. आपल्याला प्रपंचामध्ये सुखाने कसं राहायचं आहे, किती कंट्रोलमध्ये राहायचं आहे. उगीच हवं 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 म्हणून धावण्यात काय अर्थ नसतो. आपलीच कपॅसिटी आपण ओळखायची. आपल्याला महिन्याला एवढा पगार मिळतोय, तर तेवढं खर्च केला, एवढं सेव्हिंग झालं पाहिजे, हे प्लॅनिंग झालं की झालं. इन्कमपेक्षा खर्च जास्त केला तर काय होणार, तो काय प्रपंच नीटनेटका होणार नाही. मग एखाद्या माणसाला 3 लाख पगार असेल तरी तो उडवू शकतो, आणि तरी त्याची सेव्हिंग होत नाही. आणि एखाद्या माणसाला 25,000 मिळालं तरी तो सेव्हिंग करतो. प्रत्येकाची पद्धत कशी आहे ती. म्हणून
खूप पगार आहे हो, खूप श्रीमंत नसतो, उलट तो उधळा इतका असतो की त्यावेळेला सेव्हिंगच नसते. हे फॉरेनरमध्ये जे आपल्याकडे आर्थिक मंदी आली म्हणतात ना, तेव्हा सगळ्याच्या बाहेरची सगळी बँका डुबल्या. का डुबल्या? त्यावेळेला तारण म्हणून त्यांच्याकडनं घेतलेच जात नव्हतं आणि त्याचा व्याजाचा दर पण एवढा कमी आहे तिकडे बाहेरगावी. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आर्थिक मंदीमध्ये काम बंद झाली, नोकऱ्या बंद झाल्या आणि त्यांना भरू शकल्या नाही. त्यामुळे सगळ्या परिणाम काय हे तर गेले डब्यात, पण बँका पण डब्यात गेल्या. भारतात फक्त लोक राहिले. का राहिले? कारण भारतातल्या लोकांना जमवून ठेवायची सवय आहे म्हणून. सेव्हिंगची सवय. पण तरी पण आजकालची पिढी सेव्हिंग विसरली परत. आजच्या पिढीत त्या लोकांसाठी ते वागतात, पैसे उडवा, उद्या बघूया. म्हणून त्यांना सर सांगावं होतं बाबा सेव्हिंग कर असं. जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना पेन्शन मिळते, मग त्यांनी सेव्हिंग केली तर आनंदच आहे, पण त्यांचा तेवढं तरी आधार आहे. पण प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना पेन्शन हा प्रकार नाही आहे. कळलं ना? एकदाच काय मिळेल, प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळतात. पण गव्हर्नमेंटमध्ये कसं 90 वर्ष जगला तरी गव्हर्नमेंट पगार तेवढा सेव्हिंग आहे, पेन्शन देते, त्यामुळे तो आधार असतो. म्हणून ह्या सगळ्याचा विचार प्रत्येकाने करायचा की आपण प्रायव्हेट नोकरीमध्ये आहोत, गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आहोत, तर ते आपल्याला एवढे सेव्हिंग झालं पाहिजे किंवा 50व्या वर्षी नंतर माझं एवढं सेव्हिंग झालं पाहिजे हा हिशोब पाहिजे. 50व्या वर्षी म्हणजे पुढची वर्ष आहेत ती, त्या सेव्हिंगमध्ये आपल्याला राहता येईल इतकी आपली सेव्हिंग वाढली पाहिजेत. हे सगळं नियोजन करावं लागतं आणि लोक नियोजन करत नाहीत. म्हणून प्रपंच पण नियोजनाचा आहे आणि परमार्थ पण नियोजन पाहिजे. दोन्हीकडे प्लॅनिंग पाहिजे. तिथे प्लॅनिंग चुकलं की जीवनात कटकटी सुरू झाल्या म्हणून समजा. म्हणून साधना ही हवीच. परत लक्षात ठेवा, थोडी सेव्हिंग जशी बँकेत करून ती मोठी होते, तशी रोज थोडी साधना केली की ती मोठी होणार. दहा मिनिटं नको, अर्धा पाऊण तास असायलाच पाहिजे. का कशाला आपण नुसतं 10 मिनिटं बसलं तरी चालेल. हे येईल तसा बोल रामकृष्ण हरी, कारण बोल रे रामकृष्ण होईल तुझं चांगलं, असं नाही. वेळ लागतो, कारण तिथे पोचायला तितकी वेळ लागतो. कारण लगेच मन स्थिर होतं की मन शांत होतं असं नसतं. कारण किती जरी अभ्यासू माणूस असला तरी जर बाहेरची परिस्थिती बिकट असेल तर त्याला शांत बसता येत नाही, त्याला मनामध्ये विचार येतात. हा मनाचा स्वभाव आहे. एकदा प्रगल्भता आली की काय होईल ते शांतच असतं. तुकाराम महाराज शांतच होतं. एवढं होतं ते तुकाराम महाराजांना काय उद्वेग नव्हता कसलाच. प्रपंच फाटकाच होता, त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम त्यांच्या बायको मुलांसाठी होता. असं होतं नाही. ह्या गोष्टी सगळ्या होतात. म्हणजे परिस्थिती कशी असते ती मी सांगतो. एकनाथ महाराजांचं उदाहरण घ्या उलट. एकनाथ म्हणजे प्रपंच पण सावरला आणि परमार्थ पण केला. आणि 2 वेळा मरून उठले परत, आणि 3ऱ्या वेळा मात्र मग जातो म्हणाले गेले. लोक वाट बघत होते परत येतो काय बरं म्हणून. एवढं ग्रेट होते. म्हणजे एकनाथ महाराजांचं काय कंट्रोल असेल तुम्ही विचार करा. तिरडीवर झोपून नेत होते तर एक बाई म्हणाली, अरे माझी मुलगी हा भावा आता कशाला मला. गोष्ट सांगितली, गमतीची गोष्ट आहे ती. त्यांना तिरडीवर झोपवलं होतं, म्हणजे मरण पावलेले होते. तिरडी घेऊन जाऊन तिची मुलगी माहेरी येणार होती. ते म्हण हा बाबा आता कशाला मेला, बरं हे 13-12 माझ्या म्हणजे अशुभ वाटतं ना तिला. तर ते उठले, असं म्हणतेस चल म्हणा. कोणत्या कपॅसिटीचे संत होते ते काय. म्हणजे तुम्ही बघा, असं बघायला शांत साधा माणूस म्हणू आपण, पण त्यांनी केवढं कार्य केलं, समाजकार्य पण तेवढंच केलं आणि सगळ्या बाजू म्हणजे परमार्थ प्रपंच जो सावरला तो एकनाथ महाराज. रामदास स्वामी प्रपंच करा नेटका म्हणून, पण स्वतः प्रपंच नाही केला. हा ते पळू देत, पण नंतर जरी लोकांनाच ते उपदेश करत होते, मी पळालो म्हणून तुम्ही पळू नका तेच सांगत होते. प्रपंच करा नेटका, प्रपंच म्हणत नाही मी पळालो तसं पळू नका असं म्हणत नव्हते, पण प्रपंच करावा नेटका म्हणत होते. पण एकनाथ महाराजांनी करून दाखवलं. जनार्दन स्वामी करून दाखवलेलं आहे. जनार्दन सुद्धा किल्लेदार होते, सत्ताधारी माणूस होता, लढाई बिडाई करायची. म्हणजे हे सगळं म्हणजे आपण प्रपंच हे करू शकतो. म्हणजे प्रपंचात परमार्थ दूर जातो असं काही नाहीये. फक्त आपण नको तिथे अडकत बसतो ना, ते सुटलं पाहिजे आपल्याला. तिथे संत संगती धरता आली पाहिजे, सत्संगती धरता आली पाहिजे. ते जाणीवपूर्वक रोजचा 1 तास तरी आपल्याला संत संगतीमध्ये पाहिजे, चांगल्या वाचनामध्ये पाहिजे. लोक संत संगतीच पाहिजे, कारण तिथे मार्गदर्शन फार हे होतं, तिथे फायदा होतो. कारण नुसतं वाचनातून सुद्धा सगळ्या गोष्टी कळतातच असं नाही. म्हणून नारायण कडून पारायण मिळत नाही,
कारण वाचन खूप आहे, पण पारायण मिळायला तिथे ज्ञान कळलंच पाहिजे ते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे सगळ्यांना. खूप स्पष्ट केलंय. म्हणून म्हणतो ना, त्या बाबतीत आपण खरोखर आपलं प्रारब्ध खूप चांगलं आहे की सद्गुरू भेटले. कळलं ना? कारण इतकं सोपं नाही आहे शास्त्र. म्हणून म्हणता ना, तुम्ही जर अमृत कुंभ बिंब काय हे म्हणतात ना, त्यावेळेला तू बघायला तुम्हाला कळतं काय जीवन हे जगतायत लोक, काय जीवन जगतायत. ह्या जीवनाला काय अर्थ आहे का त्यांच्या? पण आपण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जर सायमल्टेनियसली व्यवस्थित केलं तर त्या जीवनाला अर्थ आहे. कळलं ना? प्रपंच पण फाटका नको आणि परमार्थ पण तुटका नको, दोन्ही व्यवस्थित असला पाहिजे की दोन्हीचं बॅलन्स आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. म्हणून सुवर्णमध्ये प्रगती होते, व्यवस्थित होतं, दोन्ही गोष्टी चांगल्या होतात. पण तिथे सद्गुरूंनी जे ज्ञान दिलंय ते ज्ञान मात्र बरोबर म्हणजे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथे ही साधना, परोपकार ही जी वृत्ती आहे माणसाकडे किंवा विनम्रता, ह्या वृत्ती बांधल्या पाहिजेत आपल्या मनात. म्हणजे प्रपंच करताना समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, विनम्रता, कृतज्ञता, ईश्वरत्व आणि समाधान, ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजे. पण आत्मसात होण्यासाठी परत साधना करावी लागते. दोन्ही एकमेकावर सगळं अवलंबून आहे की हे गुण आले तर असे गुण पटकन येणार नाही, त्यात थोडं कमी जास्त असेल. पण ह्या साधनेतून, ह्या चैतन्य भावातून जितकं आपण हे सगळा जेवढा अभ्यास करायला लागतो तेव्हा ते हळूहळू आपल्याकडे बघतात, समत्व येतं. पटकन येणार नाही, समत्व यायला फार कठीण आहे खरं सांगायचं तर. कारण विविधताच इतकी आहे की समत्वाने पाहायचं कसं हे समजत नाही माणसाला. ते विश्वाच्या अंगानेच समता पाहता येते, कुटुंबाच्या अंगाने समता पाहता येत नाही, देहाच्या अंगाने समता पाहता येत नाही. ती वैश्विक जे आहे ही सगळी रूप, त्या रूपाला जेव्हा तुम्ही समग्रपणे पाहतो तेव्हा आपल्याला ती समता येते. वेगळे वेगळे पाहायला लागलो की हा चांगला तो वाईट, हे चांगलं तो वाईट, असा सगळा भाग येतो. त्यामुळे विषमता ती पटकन आपल्याला पकडते. हो, ते सगळं म्हणून म्हटलं ना, जीवन हा अभ्यास आहे, तो जितका कठीण आहे तितका सोपा पण आहे आणि जितका सोपा आहे तितका कठीण पण आहे, दोन्ही बाजूनी आहे. म्हणून कधी कधी आपण म्हणतो सोपं आहे, तर कधी म्हणतो हे बाबा कठीण आहे. त्याचं कारण त्या त्या परिस्थितीप्रमाणे ते असतं. पण हो, इथे बसलं एकदम सोपं आहे. 2 वेळा मस्त की जेवण मिळतं, झोपायला मस्त मिळतं, असं घरी गेल्यावर मिळणार नाही. कळलं ना?